नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धनीती। चला तर मग ही माहिती जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन आणि कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, स्त्रियांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, आयुध व्यवस्थापन आणि नौदल अशा वेगवेगळ्या विषयांवर हा परिसंवाद संपन्न झाला। त्यावेळेचे शत्रू होते मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, देशाच्या आतले देशद्रोही, आणि आजचे देशाचे शत्रू आहेत चीन, पाकिस्तान, बांगलादेश, दहशतवादी, माओवादी आणि त्यांचे आतले देशद्रोही हस्तक। मुघल आणि औरंगजेबाचे सैन्य अनेक वर्ष राज्य केल्यामुळे मुघल सैन्य हे हळूहळू आळशी, लालची, अत्याचार करणारे बनू लागले। त्यांच्या फौजांमध्ये भाडोत्री सैनिकांची संख्या वाढली। वेगवेगळी विचारसरणी, त्यात एकमेकांशी सैनिकांचे संबंध फारसे चांगले नव्हते। रक्षण करण्याकरिता फार जास्त सैन्य वापरले जात होते, त्यामुळे आक्रमक कारवाई करिता 50 ते 60 हजार सैन्य उपलब्ध व्हायचे। मुघल सैन्य हे एक हालते शहर होते। कुटुंबाचे कबिले, बाजार बुणगे, बिनलढाऊ सैनिक, रसद पुरवणारे असे सगळेच या सैन्याचा भाग होते। घोड्यांची रसद 6 किलोमीटर ग्रॅम, सैनिकांची रसद 2 किलोमीटर ग्रॅम प्रति दिवस असायची। यामुळे बाजार बुणग्यांची संख्या सैनिकांच्या 5 पट जास्त होती। तोफखान्यातील सैन्याला हत्ती, घोडे, उंट लागायचे। नद्या आणि नाले पार करणे कठीण असायचे। सैन्याच्या चालण्याचा वेग दिवसाला 30 किलोमीटर इतका होता। आठवड्याला 2 विश्रांतीचे दिवस असायचे। लढाईचे दिवस आणि वेळ ज्योतिषशास्त्रानुसार अवलंबून असायचे। जिंकलेल्या भूमीवर अधिपत्य ठेवणे फार कठीण असायचे, ज्यासाठी सैन्याची गरज पडायची। हुकूम व पत्रव्यवहार घोडेस्वारांच्या मदतीने व्हायचा। जखमी सैनिकांच्या उपचाराकरिता हकीमांची कमी असायची। छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची सुरुवात 3 ते 4 हजार सैनिकांनी झाली। राज्याभिषेकाच्या वेळी 45,000 बारगीर, 60,000 शिलेदार, एकूण 105 हजार घोडदळ होते। पायदळ 60,000 होते। पायदळ चपळ, काटक आणि अतिशय जलद गतीने हालचाल करणारे होते। महाराजांचे अंगरक्षक 2000 अतिकुशल शूरवीर मावळे होते। सैन्यात वेगावर मर्यादा येतील असे काहीही नव्हते। बाजार बुणग्यांचा थाराही नव्हता, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य लांब लांब मजल सहज मारित असे, अचानक हालचाली करू शकत। युद्धाच्या वेळी नांगर सोडून प्रत्येक नागरिकाच्या हाती शस्त्र असायचे। सर्व सैनिक गुप्तहेर काम सुद्धा करायचे। तलवारी आणि भाले ही त्या काळील मुख्य शस्त्रे होती। तोफखान्यांमुळे सैनिकांची हालचाल करण्याचा वेग हा कमी व्हायचा। तोफखानाचा वापर फक्त किल्ल्यांवरती आणि नौदलाच्या बोटींवरती केला जात होता। किल्ल्यांचे मुख्य काम आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे हे होते। शत्रूंच्या किल्ल्यावर लक्ष ठेवण्याकरिता किल्ले महत्वाच्या ठिकाणी बांधले गेले होते। किल्ल्यांकरिता तटबंदी, मनोरे, वॉच टॉवर, खंदक, एक रस्ता व बाल्य किल्ला असायचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा वापर आक्रमक गनिमी काव्याकरिता केला। युद्धाचे डावपेच। सैन्यांच्या रचनेत पहिली फळी तोफखाना, दुसरी फळी एक डिव्हिजन, तिसरी फळी मुख्य सैन्य होती। घोडेस्वारांच्या सैन्यावर बाजूने हल्ला व्हायचा, मग हात घाईचा झटापट होऊन सैन्याची पळापळ व्हायची। किल्ले लबाडी करून द्रुतपणे जिंकले जायचे। तसे झाले नाही तर चारही बाजूने वेढा घालून तोफांनी तटबंदींवर खिंडार पाडून हल्ला केला जायचा। पुरंदरचा किल्ला जिंकायला मुघलांना तब्बल 4 महिने लागले, मात्र तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला एका रात्रीत अचानक कड्याच्या बाजूने हल्ला करून जिंकला होता। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या माहिती सोबत। हर हर महादेव बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय।